मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं मी जळवे डिजिटल अकॅडमी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय हा लेसन अभ्यासणार आहोत। द फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे काय, तर ट्रॉयचे पतन असं या लेसनचं नाव आहे। द फॉल ऑफ ट्रॉय। द फॉल ऑफ ट्रॉय हा लेसन, तर या लेसनचे दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण फर्स्ट पार्ट पहिला जो आहे तो अभ्यासूयात। द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. इलियड किंवा इलियम ही ट्रॉयची कथा आहे। ट्रॉय नावाचं एक शहर होतं आणि ह्या ट्रॉय नावाचं जे शहर आहे त्या शहराबद्दलची ही स्टोरी आहे। हे शहर आशिया मायनरमध्ये इजियन पासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ ट्रॉय हे समृद्ध व्यापारी शहर आहे। कुठलं आहे? आशिया मायनर जे आहे या ठिकाणाजवळच काळा समुद्र जो आहे, ब्लॅक सी असं म्हणतो आपण त्याला, त्याच्या जवळ असणारं हे व्यापारानं खूप समृद्ध असं शहर होतं। इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. In front of the city was the sea over which sailed the ships of Troy, carrying goods and grain. व्यापार आणि शेती दोन्हीसाठी हे उत्तम प्रकारे वसलेले नगर होते। माल आणि धान्य वाहून नेणारी ट्रॉयची जहाजे ज्या समुद्रातून जातात तो समुद्र या शहरासमोर होता। म्हणजे हे व्यापारानं खूप समृद्ध असं शहर होतं। या ट्रॉय शहराच्या समोरच व्यापारासाठी किंवा धान्याने भरलेली अशी भरपूर जहाजे या ठिकाणाहून जात होती। तर मग काय आहे पुढं या ट्रॉय शहराबद्दल आपण माहिती अभ्यासत आहोत। ॲट द बॅक रोज हाय पीक ऑफ माउंट इडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल, विथ कॉर्न ग्रोविंग इन फर्टाईल फील्ड्स and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. या शहराच्या ट्रॉय हे जे शहर होतं या शहराला खूप चांगल्या प्रकारचा इतिहास तर होताच, पण याशिवाय व्यापार आणि शेतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे शहर खूप समृद्ध असं शहर होतं। कारण की समोरच्या बाजूला समुद्र होता आणि पाठीमागची जी बाजू होती त्या पाठीमागच्या बाजूला या ट्रॉय शहराच्या माउंट इडा नावाच्या पर्वतरांगा होत्या। माउंट इडा चे हे उंच पर्वत होते आणि या पर्वतामधून अनेक प्रकारच्या नद्या झरणे वाहतात। टेकड्यातील दऱ्यातून भरपूर पाणी सुद्धा या शहराला मिळायचं आणि या आजूबाजूच्या पाठीमागच्या भागामध्ये सुपीक जमिनी सुद्धा होत्या। सुपीक जमिनीतून धान्याचे पीक निघत असे आणि कुरणातील सकस गवतावर गुरेढोरे सुद्धा पोसली जात। तर या टेकड्यांच्या उतारावर मेंढ्या चारण्याचं काम गुराखी करायचे। अशा प्रकारे हा समृद्ध असं शहर हे होतं। चहूबाजूनी या शहराच्या सुरक्षित होतं, व्यापारासाठी सुद्धा चांगलं होतं। अशा प्रकारे हे शहर होतं। नेक्स्ट पॅसेज पाहूयात। राउंड देअर सिटी ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. आणि या ट्रॉय शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना ट्रोजन्स असं म्हणतात। काय म्हणतात? ट्रोजन्स म्हणजे ट्रॉय या शहरामध्ये राहणारे लोक। हे जे लोक होते त्या शहराचा इतिहास चांगला होता। समुद्रावरून येऊन शत्रूने हल्ला करू नये म्हणून काय केलं होतं या लोकांनी, ट्रोजन्स लोकांनी या शहराभोवती किंवा नगराभोवती भक्कम किंवा पक्की अशी स्ट्रॉंग वॉल बांधली होती, मजबूत अशी भिंत बांधलेली होती। आणि ती भिंत इतकी रुंद किंवा जाड होती की लोक तिच्यावर उभं सुद्धा राहू शकत, बसू शकत, चालू सुद्धा शकायचे। अशी ही मजबूत भिंत या ट्रॉय शहराच्या चहूबाजूने यांनी बांधली होती।
द वॉल वॉज सो ब्रॉड, ही भिंत कशी होती, ब्रॉड होती. पीपल कुड स्टँड, त्या भिंतीवरून लोक चालायचे. सीट, वॉक ऑन इट, आणि त्या भिंतीवरून ते चालू सुद्धा शकायचे. अशा प्रकारची मजबूत आणि रुंद ही भिंत होती. द ग्रेट गेट स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज. बट इन द टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग fortress, quite safe for all attack, protected by the walls surrounding it as well as by the hills behind. आणि मग या चहूबाजूने शहराच्या भिंत, खूप मजबूत अशी भिंत बांधल्यामुळं या शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी तिच्या समोर दरवाजे सुद्धा, गेट सुद्धा बसलेलं होतं आणि भव्य दरवाजे कायम सहसा उघडे असायचे. त्याच एकाच दरवाज्यातून लोक आपल्या मर्जीनुसार बाहेर समुद्र किनाऱ्यावर जात आणि परत सुद्धा आत येत. युद्धाच्या काळामध्ये मात्र ही जी भिंतीचे जे दरवाजे होते किंवा गेट्स होते या शहराभोवतीच्या तटबंदीमुळे, त्याचप्रमाणे मागे असलेल्या टेकड्यामुळे एखाद्या बळकट किल्ल्यासारखे जणू काय ह्या भिंती होत्या आणि सर्व गेट युद्धाच्या काळामध्ये बंद असायचे. इतर वेळेस मात्र ते नेहमी ओपन असायचे, पण युद्ध जर असेल तर त्यावेळेस मात्र ही गेट कायमस्वरूपी बंद असायची. आणि मग शत्रूंचा जरी कसलाही हल्ला, शत्रूचा कसलाही डावपेच या शहरावर करायचा असेल तर तो मात्र शत्रू त्यामध्ये यशस्वी होत नसायचा. आणि अशा प्रकारे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे शहर, ट्रॉय हे शहर खूप परिपक्व आणि परिपूर्ण होतं. अशा प्रकारे म्हणून या शहराला हरवणं कोणत्याही सहसा राजाला ते शक्य नसायचं. Thus, Troy was a strong city, strongly protected by its wall and strongly defended by its brave soldiers. आणि त्यामुळं ट्रॉय ही शहर जे होतं ही एक भक्कम नगरी म्हणून ओळखलं जायचं, कारण की या शहराच्या भोवती असणारी जी भिंत, त्या भिंतीमुळे सुरक्षित, आणि या शहरामध्ये भिंतीमुळे तर सुरक्षित होतं, पण या शहरात असणारे जे सोल्जर्स होते ते सुद्धा खूप ब्रेव, म्हणजे शूरवीर असे योद्धे त्या शहरामध्ये होते. मग काय झाले आहे त्या पुढे पाहूयात. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स बिकॉज पॅरिस अ ग्रीक प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड persuaded Helen, wife of Greek king Menelaus, to elope with him. He had brought her to Troy. The Greeks wanted to take revenge on the Troy for the wrong done to Menelaus. They sailed to Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard and siege continued for 10 years long. मग हे शहर जे होतं इतकं सुरक्षित होतं किंवा सुरक्षित आहे, तर मग या शहराचं पतन किंवा या शहराला किंवा या शहरातील जो राजा होता त्याला कशा प्रकारे हरवलेला आहे पॅरिसच्या लोकांनी, पॅरिसच्या राजाने, तर त्यासाठी काय घडलं होतं की युद्ध करण्याची वेळ आली होती, हे सुद्धा कारण आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात ठेवा की या ठिकाणी असलेला जो राजा होता ग्रीस, किंग अँड हिरोज ऑफ ग्रीसचा जो राजा होता, त्यानं या ट्रोजन्स लोक जे होते, ट्रॉय नावाचं जे शहर होतं त्यांच्याशी युद्ध करण्याचं ठरलं होतं. कारण की पॅरिस हे जे शहर आहे, पॅरिसचा राजकुमार पॅरिस यांनी काय केलं होतं, पॅरिसच्या राजकुमाराने ग्रीक राजा मेनॉलॉसची पत्नी, ग्रीकांचा जो राजा होता त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं हेलन, आणि त्या हेलनला काय केलं होतं, मेनॉलॉसची पत्नी होती हेलन, हिला त्याच्याबरोबर पळून जाण्यासाठी त्यानं फूस लावली होती. ट्रॉयचा राजकुमार पॅरिसने ग्रीकचा राजा मेनॉलॉसची पत्नी हेलन हिला त्याच्याबरोबर पळून लावण्यासाठी काय केलं होतं, फूस लावली होती आणि तिला ट्रॉयला त्यानं आणलेलं होतं. मग त्यामुळं काय झालेलं आहे, मेनॉलॉसशी केलेल्या दुष्कृत्याबद्दल ग्रीक लोकांना ट्रॉयचा सूड घ्यायचा होता. ते जहाजातून ट्रॉयला आले आणि त्यांनी शहराला वेढा घातला. ट्रोजन लोकही खूप धैर्याने लढले आणि 10 वर्ष शहराभोवती वेढा चालू राहिला होता याच्यामुळं. आणि अशा प्रकारे 10 वर्ष युद्ध चालू असून सुद्धा म्हणजे चालू होतं आणि 10 वर्षानंतर या लोकांना विजय मिळालेला आहे. तर अशा प्रकारे मग हे काय झालं होतं कारण नेमकं,
तर आपण आता या ठिकाणी पाहिले काय झालं तर हेलेन नावाची जी राणी होती तिला कोणी पळून आणलं होतं, ट्रोजन्स या ठिकाणचा जो ट्रॉय शहराचा जो राजा होता त्याने पळून आणलेलं होतं आणि त्यामुळं मग या ग्रीक लोकांनी त्यांच्याशी युद्ध करण्याचं ठरवलं. पुढं पुढच्या पॅसेजमध्ये काय सांगितलं आहे, द फायटिंग वेंट ऑन डेली बट द सेज डिड नॉट एंड. ऑन द वन हँड द ग्रीक्स could not take the city and on the other hand the Trojans could not force them to sail away. Every day the Trojans came out of their gates and the Greeks came out their tent and ships and fighting went on. मग अशा प्रकारे या ठिकाणी काय झालं आहे, हे जे युद्ध होतं या दोन ग्रीक आणि ट्रॉय लोक जे होते त्या दोघांमध्ये दररोज लढाई होत होती. पण या शहराच्या भोवती, हे ट्रॉय शहर होतं, शहराच्या भोवती ग्रीक लोकांनी काय केला होता, वेढा घातलेला होता आणि हे वेढा काही उठत नव्हता. कारण दररोज म्हणजे फायनल युद्ध कोणी जिंकत नव्हतं. दररोज सकाळी उठायचे आणि एकमेकांशी युद्ध चालू असायचं. युद्ध दररोज होत होतं. एकीकडे ग्रीक योद्धे शहर जिंकू शकत नव्हते आणि दुसरीकडे ट्रोजन्स त्यांना पळून लावू शकत नव्हते. दररोज ट्रोजन त्यांच्या भिंतीच्या दरवाजातून बाहेर येत आणि ग्रीक त्यांच्या तंबूतून आणि जहाजातून बाहेर येत आणि युद्ध चालू असे. कधी कधी दोन्ही सैन्यामध्ये खूप लढाया व्हायच्या. कधी कधी दोन शूरवीरांमध्ये पुन्हा पुन्हा युद्ध होत असे. पण त्यात कधी ट्रोजन लोक जिंकायचे तर कधी ग्रीक लोक जिंकायचे. मग अशा प्रकारे हे युद्ध चालूच होतं. यामध्ये मात्र कुणाचाही म्हणजे विजय फायनल होत नव्हता. समटाइम्स देअर वेर ग्रेट बॅटल्स बिटवीन टू आर्मीज. Sometimes there was single fight between two great heroes. Sometimes the Trojan had the better of it and sometimes the Greek. But still the fighting went on. या दोघांमध्ये काय व्हायचं, कधी दररोज जे युद्ध होत होते त्यामध्ये कधी ग्रीक जिंकायचे तर कधी मात्र ट्रोजन्स जिंकायचे. पण यामध्ये फायनल असा शेवट म्हणजे अंतिम निर्णय किंवा अंतिम युद्ध जे आहे कोणीही जिंकत नव्हतं. आणि अशा प्रकारे ही एक नाही दोन नाही तर जवळपास तब्बल 10 वर्ष या दोन्ही पार्टीजमध्ये युद्ध चालू होतं. मग काय झालंय पुढं पहा, ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ वॉर. मग दोन्ही पक्षाकडे जे मोठे युद्ध चालू होतं या दोन्ही अशा प्रकारे 10 वर्ष युद्ध चालल्यामुळं दोन्हीकडचे मोठमोठे जे योद्धे होते त्या युद्धाच्या काळामध्ये मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय ॲचिलीज whom none could resist. मग काय झालं आहे पहा, या काळामध्ये दरम्यानच्याच काळामध्ये शूर योद्धा जवळपास 9 वर्ष शहराच्या संरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर शूर योद्धा हेक्टर ह्या ॲकिलीस कडून मारला गेला. कुणाकडून मारला गेलाय, हेक्टर नावाचा. जवळपास त्याला 9 वर्ष या युद्धाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि हा शूरवीर असा योद्धा हेक्टर जो होता तो या ॲचिलीस कडून मारला गेला. आणि मग शूरवीर योद्धा मारला गेल्यामुळं काय झाले पहा, बट ॲचिलीस हिमसेल्फ वॉज किल्ड लॅटर ऑन बाय अ पॉइझन ॲरो that entered his heel, the only part of his body where he could be wounded. मग हा ॲकिलीस जो आहे, ॲकिलीसने त्या शूरवीर योद्धा जो होता हेक्टर याला तर मारलंच, पण कोणी त्याचा प्रतिकार करू शकला नाही. परंतु नंतर स्वतः तो ॲकिलीसही त्याच्या शरीराचा जखम करण्याजोगा कोणताही भाग उरलेला जो भाग होता त्यापैकी त्याची टाच तिलाच विषारी बाण लागला होता आणि त्यामुळं तो विषारी बाण लागलेला असल्यामुळं हा सुद्धा मारला गेला. त्यानंतर काय झालं पहा, हा हेक्टर जो होता हेक्टर ॲचिलीस कडून मारला गेला. त्याच्या पायाला स्वतः ॲकिलीसच्या सुद्धा बाण लागला होता, विषारी असा बाण, पॉइझन होत त्याच्यामध्ये. पॉइझन म्हणजे विष, विषारी बाण त्याला लागलेला होता टाचेला आणि त्यामुळं तो सुद्धा मारला गेला. त्याच्यानंतर काही दिवसानंतर या ट्रॉय शहराचा जो राजकुमार होता, पॅरिस नाव त्याचं, ट्रॉय शहराचा राजकुमार त्याचं नाव होतं पॅरिस. हा पॅरिसचा किंग जो राजपुत्र होता
त्याला सुद्धा काय झालं आहे, विषारी बाण लागला होता. पहा, स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय पॉइझन ॲरो. पॅरिस हा जो राजकुमार होता तो सुद्धा स्वतः या युद्धामध्ये मारला गेला. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बीइंग शट अप इन देअर सिटी अँड ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. मग या ट्रॉय शहराच्या बाहेर सर्व ग्रीक वेढा टाकून बसलेले होते. ट्रोजन लोक शहरामध्ये बंदिस्त राहून राहून कंटाळले होते. तर ग्रीक लोक सुद्धा जवळपास 10 वर्षापासून या शहराच्या बाहेर वेढा टाकून बसले होते आणि हे दोघंही युद्धाला सुद्धा खरं तर कंटाळले होते. ग्रीक आणि ट्रोजन्स आपापल्या घराकडे परताव वाटत असताना ग्रीकांना सुद्धा त्यांच्या घरी जावं वाटत होतं, पण तरी सुद्धा ही युद्ध लढाई चालूच होती. आणि मग या लढाईमध्ये कशा प्रकारे ट्रॉय शहराचं पतन झालेलं आहे आणि ग्रीक लोकांचा विजय झालेला आहे याबद्दलचा जी माहिती आहे किंवा अभ्यास आपण पुढच्या पार्टमध्ये पूर्ण करणार आहोत.